मम्मा जाण्यापूर्वी मामांचं आणि सुलेखाचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यात सुलेखाने काही गोष्टी उघड केल्या ज्या कुणालाच माहीत नाहीये. मम्मा जाण्यापूर्वी मामांनी प्रियाला फोन करून सांगितलं की सुलेखाचा कबुली जबाब त्यांनी रेकॉर्ड करून घेतलाय. सुलेखाचा कबुली जबाब कसला? सुमताई, बोला तुम्ही. आज मला कळूनच जाऊ दे शास्त्र्यांपैकी कोणाकोणाला आमच्याविषयी काय काय वाटतं ते. बोला. पूनम काकू, तो कबुली जबाब मम्मांच्या सेलवर होता आणि ती क्लिपिंग दाखवण्यासाठी मम्मांनी प्रियाला फोन करून बोलावून सुद्धा घेतलं होतं. आणि प्रिया तिथे पोहोचायच्या आधी सुलेखा परत आली आणि आपला कबुली जबाब कोणालाच कळू नये म्हणून तिने आईलाच मारलं. बरोबर ना काकू? बरोबर आहे की नाही? अरे तुम्ही दोघं काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? थांबा कुसुमताई. आज वेळ आलीच आहे ना, तर सगळ्यात जमा खर्च चुकता करते मी. ठीक आहे, सुलेखाने आईला मारलं, मग कबुली जबाब कुठे आहे? आणि वझलवारांना आईच्या सेलमध्ये जे सापडले ते तनिष्काने मारतानाचं शूटिंग आहे, ते कुठून आलं? हा, का सुलेखाने तनिष्काला सुपारी दिली होती आईला मारायची? काकू, कुठे आहे तो पुरावा? कुठे आहे ते क्लिपिंग? तर आता सांगा ना, सुलेखा तो पुरावा घेऊनच पळून गेली म्हणून. बोला ना, बोला. तनिष्काने उशी दाबून आईला मारतानाचे जे क्लिपिंग आहे ते बघून एकाही शास्त्राला नाही वाटलं तिला जाऊन जाब विचारावा म्हणून? आणि सुलेखाचा अस्तित्वातच नसलेला कबुली जबाब, त्याविषयी बोलायला सगळे हजर. वा, तुमची सगळ्यांची डोकी फिरलीत का रे? कुसुम आत्या, जरा आमचं ऐकून घ्याल का? कल्पना होतीच मला. हा विचार तू सोडून आणखी दुसऱ्या कोणाच्याही मनात येऊ शकत नाही. हे बघ कुसुमात्या, तसं नाहीये. बस बस. सगळी नाटकं, सगळे सवाल जवाब, सगळं बास झाला. मधुभाऊजींना जाऊन सांग जा, कोण परकय कोण आपलंय हे खूप छान कळलंय मला. इथून पुढे या घरात परक्यांना तर प्रवेश नाहीच आहे, पण आपलेपणाचा बुरखा घालून येणाऱ्यांना तर नाहीच नाही. निघा इथून. काकू? आदिनाथ, चला. ऐक तिचं. आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी बरोबर आणि तुझ्या हिताचं सांगतेय ती. काकू? आदिनाथ, चला निघूया. आणि पुन्हा या घराचा उंबरठा ओलांडायची गरज नाही. मी आजपासून शास्त्री नाही आणि तू माझा पुतण्या नाहीस. आणि हिच्याशी तर मी कधी संबंध जोडलाच नव्हता, पण तो तुम्ही शास्त्र्यांनी जोडलात आणि म्हणूनच हे सगळं घडतंय हे कधी ना कधी कळेल तुम्हाला. समजलं? गेट आउट. शुभ्रा, का रडतेस तू? आपल्याला माहित होतं ना हे असंच काहीतरी होणार आहे.
ज्यासाठी आपली मानसिक तयारी झालेली आहे त्यासाठी एवढं कशाला रडायचं? तुम्ही म्हणाला होता तरी माझ्या हट्टासाठी तिकडे आलात आणि माझ्यामुळे तुमचा अपमान झाला. शुभ्रा, मी तुला असं काही म्हटलंय का? तुम्ही नाही म्हटलं. तुम्ही असाल मोठ्या मनाचे, पण तुमचा होणारा अपमान मी नाही सहन करू शकत. इट्स ओके शुभ्रा, इट्स ओके. आणि आपल्याच माणसांकडनं अपमान झाला, परक्याकडून झालाय का? आपली माणसं जसं अपमान करतात तशी ती शांतही होतात. कोणी मनापासून दुखावलं असेल तर त्यांचे शाप होतात आदिनाथ. शुभ्रा, असं काही होणार नाहीये. बघ, कितीही झालं तरी ती आपली काकू आहे. आता ती चिडली म्हणून अशी वागते. ती मनातून आपल्याला नाही शाप देणार कधीच. तीही नाही आणि कुसुमात्यही नाही. आता मात्र हद्द झाली या लोकांच्या वागण्याची. जिने ढळढळीतपणे खून केला तिलाच निर्दोष ठरवता येते आणि त्या बिचारा सुलेखावरती ठपका ठेवतायत. आपलीच माणसं आपल्यावरती उलटलीत. मला कळत नाहीये काय काय एवढं वैर तरी काय सुलेखाशी यांचं. जगात कुठे काही होऊ देत त्याचा संबंध हे सुलेखाशी लावतात. यांना एवढं सुद्धा साधं कळू नये का की एक मुलगी आपल्या आईला कशी काय मारेल? हे बोलण्याआधी जीभ कशी झडली नाही यांची. पूनम, मी तुला सांगते, ती शुभ्रा आहे ना, तिच्या डोळ्यात सलते ही सुलेखा, म्हणून प्रत्येक प्रकरणात गोतात तिला आणि सगळे धावतात आपले तिच्या मागे. बाकी कोणाचं मला काही माहिती नाही, पण आता अख्खं जग जरी सुलेखाच्या विरोधात गेलं ना तरी मी तिच्या बाजूने उभी राहीन. ती निर्दोष असल्याचं सिद्ध करेन. काही संबंध नसताना ज्या बाईने माझ्या आईचा खून केला तिची बाजू हे लोक घेऊ शकतात. सुलेखा सख्खी बहीण आहे माझी. काही होऊ दे, माझा निर्णय आता बदलणार नाही. अरे काय म्हणतोस? हां हां हां, तुमचं काय प्रीमियमचं काय? काय नाही भरू आपण. हो फार नाही हो. अच्छा अच्छा, फक्त 1731 रुपये भरू ना. पण तुमचं उद्याचं भेटायचं नक्की आहे ना? ठीक आहे ठीक आहे. मग कुठे भेटायचं?
किधर जा रही है? अरे रुक रुक, अरे रुक 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 रुक। एवढ्या रात्री लेखा लेखा अगं तू सुलेखा, अगं होतीस कुठे इतके दिवस? हा, तुला फोन करून कळवता येत नाही? आणि काय ताई तुम्ही पाणी आणा आधी. हो, पाणी पाणी. काय झालं लेखा? कुठे होतीस तू? पोलीस पोलीस माझ्या मागे लागलेत. काय? कशाला? वजलवारला संपवायचं मला. का? कशासाठी? हा? त्या तनिष्काला सोडवण्यासाठी. हा, सांगते ना, सगळं सांगते मी. अगं पण तिचा आणि तुझा काय संबंध? तू नोकरी करण्यासाठी गेली होतीस ना? आणि त्यानंतर काही कळवलंय नाहीस लेखा तू? सापळा होता, सगळा सापळा होता. कधी सापळा म्हणजे काय? आता काय काय सांगू? ती मी जवळपास कैदेत होते. माझा मोबाईल सुद्धा नव्हता ग माझ्याकडे. मग कुणाकडे होता? अगं अगं काय हे सगळं? नीट सांगशील की नाही? स्पष्ट सांगते ना, सांगते ना कुसुमात्या, सांगते ना. आता खूप थकले ग, खूप थकले. मी उद्या सांगते ना सगळं. मला फक्त आजची रात्र दे. ए बघ, तुला मी जे काही सांगेन ते नाही पटलं ना ती, तर तुझे ठरवशील ते मला मान्य. प्लीज. खूप भूक लागली आहे. मला आठवतही नाही कधी खाल्लं होतं, काय खाल्लं होतं, कित्येक दिवस त्याची. थोडस खायला मिळेल ती, प्लीज. आणते काहीतरी, आणते. तुला माहिती नाहीये लेखा, तू इथे नसताना लोक काय वाटेल ते बोलतायत तुझ्याविषयी. मला एक सांग, आई जायच्या आधी तुझं आणि तिचं काही भांडण झालं होतं? कोणी सांगितलं? ती कोणी सांगितलं तुला असं? मी कशाला मम्माशी भांडेन? अगं त्या दिवशी मी इंटरव्ह्यूला जायच्या तयारीत होते आणि मी जाऊन मम्माचे आशीर्वाद घेतले. तुला असं वाटतं का मी भांडी? ठीक आहे, मी तुला शेवटची संधी देते. उद्या सकाळी तू मला सगळं सांगायचंस. तुझं म्हणणं जर मला पटलं तर तुझ्या बाजूनी जगाच्या विरोधात उभी राहीन मी. पण जर तू चुकीची असशील तर तुला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यायला लागेल. प्रॉमिस. प्रॉमिस. मी जे काही सांगेन त्यातली एक जरी गोष्ट तुला खटकली ना तरी तू म्हणशील तसं मी करायला तयार. आय प्रॉमिस. मी आलेच.
साहेब, त्या बेवड्याचं काय करायचं हो? एक काम करा, सोडून द्या त्याला. हा? आणि त्याच्या घरच्यांना सांगा डोक्याचा इलाज करा म्हणावे त्याच्या. अरे मेंटल केस होऊन बसली. ठीक आहे, सांगतो साहेब. ए, चल 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 बस तिथे. अरे काय रे, काय झालं? हो साहेब, हा माणूस बुरका घालून त्या पूनम शास्त्रीच्या बिल्डिंग मध्ये घुसत होता. मला काय माहिती साहेब, काय म्हणतोय मग तो? मला काहीच हातलं माहिती नाही. याने मला उगाच इथं धरून आणलं. काय करतो काय तू? साहेब मी LIC एजंट आहे. मग त्या बिल्डिंग मध्ये कोणाकडे काम होतं तुझं? त्या बिल्डिंग मध्ये कोणाकडेच काम नव्हतं माझं. साहेब खोटं बोलतोय हा. हवालदार. हा बोल. साहेब त्या बिल्डिंग पर्यंत आल्याचं मला आठवतं, पण त्यानंतर काय घडलं मला काहीच आठवत नाही. याने मला पकडून आणलं, त्यानंतर मला कळलं की तिथे काय घडलं ते. साहेब याला तुम्ही माझ्या ताब्यात द्या. 2-3 फटके हाणले ना की बघा कसा पोपटासारखा बोलतोय तो. बरोबर बोलतोय तो. म्हणजे त्याला आठवणारच नाही तो तिथं कसा गेला आणि तिथं काय घडलं ते. म्हणजे काय? ट्रॅप होता, ट्रॅप. तुम्ही तुमची जागा सोडून लय मोठी चूक केली हवालदार. मला तर काहीच कळत नाहीये. कळत. चला आत्ताच्या आत्ता पूनम शास्त्रींच्या घरी जायचंय. चला.